डाळिंबाच्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करणं हे सगळ्यांचं मोठं आव्हान आज डाळिंब उत्पादकांसमोर उभं आहे। जळगाव जिल्ह्यातल्या साळशिंगी गावच्या प्रताप देशमुखांनी कंपोस्ट खतं तसंच जीवामृताच्या माध्यमातून यावर मात केली आहे। यंदा त्यांना डाळिंब शेतीतून किमान 2 लाखांचा नफा अपेक्षित आहे। आज आपण उत्पादन खर्चात बचत साधणाऱ्या कंपोस्ट पद्धतीच्या डाळिंब शेतीची यशोगाथा जाणून घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यात जाणार आहोत। बोदवड तालुक्यातल्या साळशिंगी गावी प्रताप देशमुख गेल्या दशकभरापासून शेती करतायत। 2013 साली त्यांनी आपल्या शेतात जवळपास 400 डाळिंब झाडाची लागवड केली आहे। डाळिंबाच्या शेतीचा उत्पादन खर्च कमी करण्यावर त्यांचा भर आहे। रासायनिक निविष्ठांना ते पर्याय म्हणून सेंद्रिय तसंच कंपोस्ट निविष्ठांचा पर्याय स्वीकारतायत। पूर्वीपासून माझ्याकडे पेपर तर हा रोज वर्तमानपत्र येत असते। त्यातल्या त्यात आमचे जे वडील आहेत ते ॲग्रोवन पेपर नेहमी रीडिंग करत असतात। त्यातला मग तो पेपर वाचून थोडंसं माझ्या डोक्यात एक असं कन्सेप्ट आलं, माझी ही जी काय जमीन आहे ती ही माझी वडिलोपार्जित जमीन आहे। या जमिनीमध्ये मी त्याच्यानंतर विहिरीचं खोदकाम केलं। आजाराला तर त्रासलेलो होतोच, मग त्यावेळेस माझ्या डोक्यात एक कल्पना आली की आपण असं काहीतरी आगळं वेगळं काहीतरी परंपरागत लोक जे लावतात त्याच्या व्यतिरिक्त काहीतरी वेगळं करावं। कारण की डाळिंब जर म्हटलं तर डाळिंबाचा हा बेल्ट म्हटलं तर हा मॅक्झिमम नाशिक, सोलापूर या परिसरामध्ये शेतकरी लोक सर्व लावतात। पण आमच्या परिसरामध्ये इकडे कोणीही त्याचं एक आहे की रिस्क घेत नाही लावायची। कारण की सर्वात पहिले लोकांना ही माहिती आहे की डाळिंब जर म्हटलं तर डाळिंबाच्या मागे खूप काही खर्च आहे। एवढा खर्च आपल्याला झेपवणार नाही, आपण कसं काय करायचं, आपल्याला ते जमणार नाही। कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मी एकदम निर्णय घेतला की म्हणून त्या अनुषंगाने मी थोडंसं या डाळिंबाच्या लागवडीच्या याच्याकडे वळलो। साधारण मी ऑक्टोबर 2013 मध्ये माझ्या शेतामध्ये त्यावेळेस आपली कपाशीचं माझं हे क्षेत्र होतं। या शेतामध्ये मजुरांकडून मी 2 बाय 2 गड्डे खोदकाम करून घेतले। त्याच्यानंतर मी जैनचा टिशू या जातीचा भगवा जातीचं डाळिंबाची मी रोपे मागवली। ती रोपे आणली, ती रोपांची किंमत साधारण त्यावेळेस 30 रुपयाला पर प्लांट होता। तर त्यावेळेस मी 1 डिसेंबर 2013ला माझी लागवड पूर्ण केली। देशमुख यांनी गेल्या 2 वर्षात दुष्काळात टँकरनं पाणी देऊन डाळिंबाची बाग जगवली आहे। शेतातल्या टाकाऊ गोष्टी तसंच पाचटाचं आच्छादन करून त्यांनी डाळिंबाची बाग जगवली आहे। सध्या ते देशी गाईच्या शेणापासून तसंच शेतातल्या कचऱ्यापासून बायोडायनामिक कंपोस्ट बनवण्यावर भर देत आहेत। या कंपोस्टचा त्यांना डाळिंब शेतीसाठी चांगला फायदा झालाय। पूर्वी जेही काही डाळिंबाचे शेतकरी असतील ते शेतकरी काय करायचे की ज्यावेळेस बहार आपल्याला घ्यायचा असतो त्यावेळेस झाडाच्या फांद्यांची छाटणी केली जाते। छाटणी केल्यानंतर त्या फांद्या जमा करून त्या बाहेर फेकल्या जातात। त्या फेकल्या जातात तर विनाकारण त्याच्यात जे काय आपण अन्नद्रव्य त्या झाडाला मिळालेलं आहे छाटणी केल्यानंतर ते फेकल्यानंतर डेफिनेटली ते बाहेर जातात। बाहेर फेकल्यानंतर ते आपल्या कोणत्याही उपयोगात पडत नाही, आपण त्याला पेटून देतो। पण माझी सर्व शेतकरी बांधवांना एकच अशी विनंती आहे की तुम्ही तुमची डाळिंबाची बाग असेल किंवा कोणतीही बाग असेल त्याचे तुम्ही जे काय त्याच्या शेतातलं वेस्टेज गवत असेल, गाजर गवत असेल, कोणतं गवत असेल, पाला पाचोळा जे काय वेस्टेज असेल ते सर्व जर त्यांनी एकत्र एका ठिकाणी ढीक करून जर तयार ठेवला तर याची बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे। सुरुवातीला तुम्ही साधारण एक 15 फूट लांब, 5 फूट रुंद आणि 4.5 ते 5 फूट हाईट एवढा तुमच्याकडे एक साधारण पाला पाचोळा जर असेल किंवा त्यापेक्षा कमी असला तरी काही हरकत नाही आहे। तर सर्वप्रथम तुम्ही जमिनीवर 15 फूट आणि 5 फूट रुंद एवढे जमीन आखून घ्या। त्याच्यावरती तुम्ही एक साधारण पाणी मारून द्यायचं। ते पाणी त्याच्यावर मारल्यानंतर कडुलिंबाचा जो पाला आहे ह्याची डहाळ्या तोडून तुम्ही ते खाली त्याच्या पूर्ण एक थर टाकून द्यायचा। त्याच्यावरती हलक्या स्वरूपामध्ये तुम्ही थोडंसं पाणी मारून द्यायचं। त्यानंतर हे एक S9 कल्चर म्हणून एक सुपा बायोटेक म्हणून कंपनी आहे, हे आमच्या कुसुंबा गोशाळा जी आहे जळगावची त्या ठिकाणी हे मिळते। तर हे S9 कल्चर याची किंमत आहे साधारण फक्त 150 रुपये 1 किलो। आता S9 कल्चर म्हणजे काय, हे त्याचे कुजवणारे बॅक्टेरिया एखाद्या गोष्टीला कुजवण्यासाठी हे चांगल्या प्रकारे काम करते। तर त्या पद्धतीने याला तुम्ही एक साधारण 100 लिटर पाण्यामध्ये टाकीमध्ये टाकायचं। त्याला टाकीमध्ये टाकल्यानंतर साधारण 1 तास त्याला उलटसुलट दिशेनं तुम्ही ढवळलं तरी याला चालते। म्हणजे याच्यामध्ये जे जीवाणू आहे ते सुप्तावस्थेमध्ये असतात। तासभर तुम्ही त्याला ढवळल्यानंतर ते क्रियाशील होतात। ते क्रियाशील झाले म्हणजे ते ॲक्टिव्ह व्हायला सुरुवात होते त्यांची। ती झाल्यानंतर जो आपण खाली पाणी मारून त्याच्यावर जो लिंबाचा पाला टाकतो त्याच्यावरती याचा हलकासा असा डब्याने एक शिडकाव टाकायचा असतो। तो शिडकाव टाकल्यानंतर तुमच्या शेतात जी काही माती असेल 1-2 टोपलं माती घ्यायची, तो त्याच्यावर टाकून द्यायचं। डाळिंबाची छाटणी झाल्यानंतर त्याचे जे छाटणी केलेले अवशेष ते तुम्ही त्याच्यावरती एक थर टाकून द्यायचा। थर टाकल्यानंतर प्रत्येक थरावरती तुम्हाला हे S9 कल्चरचं जे आपण बॅरलमध्ये 100 लिटर तयार केलेलं जे पाणी आहे त्याचं प्रत्येक थरावरती तुम्हाला शिडकाव टाकायचा आहे। छाट टाकले त्याच्यानंतर अजून तुम्ही काही पाला पाचोळा असेल, काही वेस्टेज शेतातलं गवत असेल ते त्याच्यावर टाका, काही आपलं शेणखत असेल कुजलेलं शेणखत त्याच्यावर टाकून प्रत्येक थरावरती त्याची हाईट तुम्ही साधारण
एक 4.5 ते 5 फुटापर्यंत जाऊ द्यायची. 4.5-5 फुटापर्यंत त्याची हाईट झाल्यानंतर शेण आणि माती याचं मिश्रण करून तुम्ही त्याच्यावरती सडा टाकून किंवा त्याला पूर्ण पॅक असा लिंपून त्याला पूर्ण पॅक करून ठेवायचा असतो, की जेणेकरून तो एअरटाईट, की त्याच्यामध्ये हवा जाणार नाही. सुरुवातीला तुम्ही हे असं केल्यानंतर एक 2 ते 3 दिवसानंतर त्याला तडे जायला सुरुवात होईल. त्याला तडे गेले की परत थोडंसं शेणाचं द्रावण तयार करून त्याला परत त्याचे जे पडलेले जे तडे आहेत ते परत बुजवून घ्यायचे. ते बुजवून घेतल्यानंतर परत त्याच्यामध्ये हवा जाणार नाही. साधारण हे कंपोस्ट डेपो हा तुमचा 40 दिवसापर्यंत तुम्हाला ठेवायचा आहे. आणि एक वेळ 40 दिवसानंतर तुम्ही त्याला उकरून त्याला एक वेळ थोडासा रिमिक्स करून घ्यायचा आणि परत आहे त्या स्थितीमध्येच त्याला ठेवला तसाच्या तसा त्याला ढीक करून परत त्याला गाळा मातीनं शेणानं लिंपून टाकायचा असतो. तो लिंपल्यानंतर साधारण 30 ते 35 दिवसानंतर तुमचे जे टाकलेले जे अवशेष आहे याची कंप्लीट एकदम पावडर्सच्या स्वरूपात तयार होते. जर एखाद्या शेतकऱ्याची झाली नाहीच म्हणजे त्याचा प्रॉब्लेम आहे की त्यानं प्रॉपरली व्यवस्थित काम केलं नाही. तर त्या पद्धतीनं तुम्ही प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात असलेले जे वेस्टेज गवत असेल काय असेल त्या पद्धतीनं असे कंपोस्ट डेपो लावू शकतो. फक्त त्याची मेन काळजी फक्त एकच आहे की ज्यावेळेस आपण त्याला लिंपतो त्यावेळेस तो व्यवस्थित पॅकरित्या असला तर तुमचा तो प्रॉपरली त्याचं काम करणार आहे. तसे माझ्या शेतामध्ये हे दुसरे अवशेष त्याचे पडलेले हा मी कंपोस्ट डेपोज लावण्यासाठी आहे डाळिंबाचे छाट करून ठेवलेले आहे. हे डेपोच्या संदर्भात तुम्हाला आता एवढी माहिती प्रत्येक शेतकऱ्याने जर केलं तर त्याचा रासायनिकवरती होणारा जो खर्च आहे तो बऱ्याच अंशी कंट्रोलमध्ये येऊ शकतो. गेल्या बहरात देशमुखांना डाळिंबाच्या उत्पादनातून जवळपास 1.5 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळालाय. यंदा देखील त्यांना किमान 1.5 ते 2 लाखांचं उत्पन्न अपेक्षित आहे. देशी गाईच्या शेणापासून बनवलेल्या कंपोस्ट खत तसंच इतर सेंद्रिय निविष्ठांमुळे देशमुखांच्या डाळिंब शेतीचा खर्च मोठ्या प्रमाणात कमी झालाय. मी आज माझी बाग साधारण 3 वर्षाची माझी आता बाग झाली आहे. साधारण 2 वर्षाची माझी बाग झाल्यानंतर मागच्या वर्षी मी आंबे बहार हा घेतला होता जानेवारी 2016 मध्ये. मृग बहाराचं मी नियोजन केलं पहिल्या बहाराचं. तो बहार त्यावेळेस बहार घेतला विहिरीचं पाणी. त्याच्यानंतर उन्हाळ्याला सुरुवात झाली. विहिरीचा वॉटर टेबल धीरे धीरे आमचा जमिनीचा कमी होत चालला. त्याच्यामुळे विहिरीचं पाणी कमी झालं. साईडलाच मी बाजूला एक ट्यूबवेल बोर मारलेला आहे. त्या बोरचंही पाणी आता 2-3 वर्षापासून पावसाळा नसल्यामुळे जमिनीतच जर पाणी नसेल तर माझ्या बोरला आणि विहिरीला कुठून पाणी येणार. त्या संदर्भामध्ये मी सर्व आता याच्यावर आता काय मात करायची वेळ प्रसंगी मी काही ऊसाचे पाचड आणलेत, काही वेस्टेज कुट्टी आणली, त्या झाडांना आच्छादनं टाकले. ज्या ठिकाणी माझं ड्रिपचं पाणी पडते त्या ठिकाणी मी कुट्टी, ऊसाचं पाचड याची आच्छादनं टाकून मल्चिंग पेपर न वापरता, कारण की तो वापरला त्याला एक खर्च लागणार आहे आणि एवढं करूनही मी भरपूर खर्च करणार. एखादी गारपीट झाली तर त्यात मी पार झोपून जाणार आहे. त्या अनुषंगानं मी त्याच्यावरती खर्च कमीत कमी कसा करता येईल किंवा खर्चच होणार नाही अशा पद्धतीनं आपण कसं करायचं या पद्धतीने मी सर्व नियोजन. शेतकऱ्यांनी रासायनिक निविष्ठांवरील अवलंबन कमी करणं काळाची गरज आहे. याऐवजी देशी गाईच्या शेण गोमूत्रापासून बनवणाऱ्या घरगुती निविष्ठा शेती तसंच शेतकऱ्यांच्या आणि पर्यायानं पर्यावरणाच्या हिताच्या आहेत. प्रताप देशमुखांनी याचा अवलंब करून एक नवा आदर्श घालून दिलाय. संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव.